तर मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या युट्यूब चॅनलवर. भावना आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय. भावना खतरनाक, तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल, एकदम नादकुल असे डिझाईन तुम्हाला थंबनेलवरतीच पाहायला भेटले असेल. ओके, तर भावना आज आपण आलेला भावना एकदम वेडिंग इन्व्हिटेशन टॉप 5 PST फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत आपल्या चॅनलवरती. आजचा व्हिडिओ टॉप 5 PST फाईलवरती आहे भावना वेडिंगचे. ते सर्व तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेले आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करून घ्या. 4 स्टेपमध्ये पासवर्ड असेल, पासवर्ड अनझिप करून घ्या फाईल. ओके, या आजच्या व्हिडिओला भावना 4 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे. 2 डिजिट असे 8 अंकी पासवर्ड आपल्या झिप फाईलला असणार आहे. ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. ओके, पूर्ण 1 2 3 इथे बघू शकता. वेडिंग कार्ड 1, वेडिंग कार्ड 2, वेडिंग कार्ड 3, वेडिंग कार्ड 4, वेडिंग कार्ड 5. ओके, अशा टोटली 5 PST फाईल एडिटेबल मला आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड केले आहेत. तर नक्कीच व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघत चला. आणि व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे, पासवर्ड टाकून नक्कीच फाईल अनझिप करून घ्या. सर्व एडिटेबल तुम्हाला मी सर्व दिलेले आहेत. ओके, एकदम HD क्वालिटीमध्ये प्रोव्हाइड केलेली असणार आहे डिझाईन. ओके, चला सुरू करूया आपल्या ट्युटोरियलला. ओके, सिम्पली त्या फोटोशॉप ओपन करतोय मी. ऑलरेडी याच्यामध्ये ओपन केलेले आहेत. फक्त तुम्हाला मी याच्यामध्ये सर्व प्रोव्हाइड करून दाखवणार आहे की काय काय यूज केलेले आहे, कोणते कोणते फॉन्ट आपण यूज केले आहेत. त्यासाठी तुम्हाला पासवर्डची पण गरज लागणार आहे. लक्षात ठेवा, पासवर्ड मी व्हिडिओमध्ये बोलून सांगत असतो. ओके, तर काय जण भावनं काय करतात, पासवर्ड असतो भावनं स्क्रीनवरती, त्यांना वाटतं काय असं स्किप करून दिसून येईल. ओके, तर भावनं व्हिडिओ स्किप करून तुम्हाला पासवर्ड दिसणार नाही, कारण की मी बोलून सांगितलेला असतो. तो कुठेही पण असू शकतो, लक्षात ठेवा. ओके, तर व्हिडिओ स्किप करून पाहू नका आणि म्यूट करून पाहू नका, कारण की मी बोलून सांगितले असल्या कारणाने तुम्हाला आवाज जोपर्यंत ऐकायला येईल त्याशिवाय तुम्हाला पासवर्ड लक्षात येणार नाही. ओके, जर तुम्ही आवाज म्यूट करून ठेवला, ओके, तर इथं बघू शकता ही 1 नंबरची PST फाईल तुम्हाला मी दाखवतोय. ओके, सेम बघू शकता, ज्याच्यामध्ये जेवढे आपण बॅकग्राऊंड वगैरे जे यूज केलेलं आहे, ओके, तुम्हाला याच्यामध्ये स्क्रीनमध्ये दिसत असतील. बघू शकता इथे पिंक कलर आहे भावनो. त्याच्यानंतर पुढे बघू शकता आता आपण काय केलेलं आहे, मोराची PNG घेतलेली आहे. इथे दिसत असेल तुम्हाला. ओके, कुठून घेतलेली आपण भावनो, त्याचं नाव पण इथं तुम्हाला लेअरमध्ये दिसते, PNG विंग. PNG विंग म्हणून एक भावनो साईड आहे, तिथे जाऊन तुम्हाला HD क्वालिटीमध्ये मटेरियल वगैरे सर्व जे तुम्हाला पाहिजे असेल टाईप करून तुम्ही शोधू शकता. ओके, त्याच्यानंतर भावनो कस्टमरची जशी रिक्वायरमेंट होती तसं भावनो त्यांनी फोटो आपल्याला सेंड केलेला आहे. त्या रिक्वायरमेंटनुसार आपण इथे एडिट करून सर्व याच्यामध्ये सेव्ह केलेलं आहे. कशामध्ये, PST फाईलमध्ये. साईज पण दाखवून देतो, जर तुम्हाला साईज मॅटर करत असेल. आपण जास्त साईज ठेवतो भावनो 8 इंचेस आणि 10 इंचेस, म्हणजे 8 बाय 10 अशी उभीमध्ये आपण पोर्ट्रेटमध्ये डिझाईन करत असतो. ओके, लक्षात ठेवा, आपली पोर्ट्रेट आणि लँडस्केपमध्ये आपण डिझाईन केली आहे. ओके, जर व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये ऑलरेडी आले, जाऊ बघू शकता. वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ वगैरे फुल स्क्रीन वगैरे जे काय सर्व आलेले सर्व तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, मी आता तुम्हाला झूम करून दाखवतो. इथे बघू शकता हे काय असणार आहे. तुम्ही भावनो बघायला आता तुम्ही म्हणाल की पूर्ण एकदम स्टार्टिंगपासून भावनो तू डिझाईन बनव, जसे की एकदम सुरुवातीपासून, जसं बॅकग्राऊंड घेण्यापासून तर एकदम HD क्वालिटीमध्ये सर्व पूर्ण म्हणजे लग्नपत्रिका सेव्ह होतपर्यंत. ओके, तर भावनो तसं करण्यासाठी काय असतं भावनो, काय जणांचं काय होतं की जे मटेरियल आपण जसं मला पाहिजे असतं भावनो तसं मी डाउनलोड करत असतो. असं नाही की सर्व बॅकअप मी घेऊन ठेवलेलं आहे. ओके, तर त्यासाठी भरपूर वेळ जाऊ शकतो भावनो. लक्षात ठेवा, जवळजवळ 1 तासापेक्षा वेळ लागतो, कारण की क्रिएटिव्हिटी सुचवायला, त्याच्यामध्ये डिझाईन, कोणता फॉन्ट वापरायला पाहिजे, कोणते टेक्स्चर वगैरे मारायला पाहिजे. ओके, तर भावनो पहिला पासवर्ड 27. ओके, त्याच्यामध्ये कोणते फॉन्ट वापरायला पाहिजे, कसे वापरायचे, केवढं साईज वगैरे ते भावनो सर्व विचारपर्यंत जवळजवळ 1 ते 1.5 तास आपल्याला एका डिझाईनमध्ये मी घालवलेला असतो. तेवढा जर तुम्हाला व्हिडिओ मी प्रोव्हाइड करून सांगितला तर भावनो तुम्ही बघणार नाही, आणि तुम्ही म्हणाल मग नंतर भावनो असे व्हिडिओ का करतोय तू. ओके, एवढे मिनिटाचे ज्याच्यामध्ये तू अर्धवट सांगतोय. तर भावनो इथे बघू शकता जे यूज केलेले ते मी सर्व तुम्हाला प्रोव्हाइड करतोय मटेरियलसह PST फाईल. ओके, जे तुम्हाला कोणीच यूट्यूब चॅनलवरती एवढं HD क्वालिटीमध्ये डिझाईन ज्याचे असतील ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार नाही. ओके, जर केल्याच असतील चांगली गोष्ट आहे भावनो. ओके, फक्त आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. इथे बघू शकता लेअरमध्ये ते सर्व लेअर मी इथे ओपन करून दाखवतो. ओके, बघू शकता जे तुम्हाला स्टार्टिंगला मी मोराचं पीस दाखवलेलं सेम तेच आपण काय केलेलं आहे, कंट्रोल जे फोटोशॉप युजर असतील किंवा जे नवीन युजर असतील त्यांच्यासाठी लक्षात असू द्या. कंट्रोल जेने काय होते, डुप्लिकेट, एकाच जर लेअरला जर डुप्लिकेट करायचं असेल कंट्रोल दाबून जे दाबायचं. ओके, बघू शकता डुप्लिकेट झालेलं आहे. कंट्रोल Z बॅक म्हणजे एक स्टेप बॅक येतो. ओके, लक्षात ठेवा. दिसत असेल इथे नाव वगैरे. तुम्हाला आता फॉन्ट दाखवून देतो, सर्व आपण इथे ओपन केलेलं. ओके, याला काय केलेलं आहे, हा जो पिंक कलरचा तुम्ही आता टेक्स्चर आहे त्याला आपण क्लिपिंग मास्क केलेलं आहे. इथे बघू शकता मी फक्त काय केलं आहे, लेअरमध्ये गेलो, जिथे जो टेक्स्ट होता जो प्राजक्ता नावाचा, ओके, त्याच्यावरती जो आपण टेक्स्चर मारलेला आहे क्लिपिंगमध्ये. ओके, त्याला काय केलं आहे, सिम्पली त्या क्लिक केला, लॉक केलेला होता तो लॉक काढून टाकला आहे मी. क्लिक करून तुम्हाला मी इथे मूव्ह करून दाखवलं आहे. बघू शकता ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही तुमच्याजवळ जे क्लिपिंग मास्क असतील ते पण घेऊ शकता. जर तुमच्याजवळ हे फॉन्ट येणार नाहीत भावनो, ओके, मला माहिती आहे, कारण की ही PST फाईल मी माझ्या डिझाईन केलेले आहे, जे माझ्याजवळ फॉन्ट आहेत. ओके, तुम्ही केले तर काय होणार आहे, मिसमॅच होणार आहे. त्यासाठी तुम्हाला जे फॉन्ट पाहिजे असेल
आपल्या चॅनलवरती आलेले आहेत, जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. जे हे बघू शकता बुधवार दिनांक 1/5/2024 रोजी जो हा जो फॉन्ट आहे ओके, हा फॉन्ट आहे भावांनो बाळू नावाचा फॉन्ट आहे ओके. त्याच्यामध्ये जाऊन क्रिएटिव्हिटी तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये इटॅलिक वगैरे सर्व फॉन्ट आहेत. इटॅलिक म्हणजे क्रॉस लाईन ओके, तुम्हाला आता दाखवून देतो. मध्ये गेलं इथे बघू शकता ओके, असे इटॅलिक प्लस त्याच्यामध्ये बोल्डमध्ये मीडियम आहे, इथे बघू शकता टेक्स्ट वगैरे जे त्याची जेवढे अलाइनमेंट असेल ते सर्व असे देवनागरी फॉन्ट आपण तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रोव्हाइड केले. जाऊन तुम्ही चेकआउट करून घ्या ओके. जर तुम्ही स्क्रोल करून पाहिले ते सर्व तुम्हाला डिझाईन भेटून देतील. चला आता ही एक डिझाईन तुम्हाला दाखवण्यात भावनं 5 मिनटं गेली आहेत ओके. तर आता पुढचे डिझाईन ती बघू शकता ओके. लँडस्केपमध्ये असणारे लक्षात व्हिडिओमध्ये कुठे पण सांगतोय लक्षात ठेवा. त्यासाठी व्हिडिओ स्किप करून बघू नका. एखादा जर स्टेप मिस झाला तर भावना तुम्ही कमेंट करून पासवर्ड टाकून देता की भावना हा पासवर्ड आहे ओके. इथे बघू शकता हे जे काय केलेलं आपण नाव ओके, जे इथे लेफ्ट साईडला इथे बघू शकता तुम्हाला जे आपण इथे फोटो वगैरे सर्व ॲडिट केलेलं आहे ते तुम्हाला इथे दिसून येते. त्याची सर्व जी लेअर आहे ती वरती खाली झाली असल्या कारणाने सर्व आपण इथे ओपन करून घेतो ओके. सिम्पली ते इथे काय करू, इथे वरती क्लिक करा, एकदम डायरेक्ट खाली येऊन कंट्रोल दाबून ओके पूर्ण ओपन झाले. बघू शकता जी डिझाईन आपण इथे केली आहे तुम्हाला इथे दिसत होते. आता मी याच्यामध्ये तुम्हाला सर्व सांगून देतो की काय काय आपण यूज केलेलं आहे ओके. इथे बघू शकता हे काय असणार आहे, ही डिझाईन. ही डिझाईनमध्ये आपण ग्रुप खाली येऊन बघू शकता याला लॉक केले. त्या लॉकमध्ये काय असणार आहे, हे जे तुम्हाला सर्व दिसतंय ओके, जे नवरा नवरीचा जो इमेज वगैरे जे वगैरे आहे ओके, ते सर्व आपण काय केलेलं एकदम शेवटला एकदम लास्टला खाली दुसरा पासवर्ड 72 ओके. ते खाली काय केलेलं आपण सर्व इथे ॲडिट केलेलं इथे बघू शकता ओके. इथे नाथफुलाची डिझाईन तुम्हाला दिसते. त्याच्यामध्ये जो ग्रुप केलेला आहे त्याला लॉक काढून टाका. त्या लॉकच्या आतमध्ये बघू शकता सर्व एवढं सर्व मटेरियल आपण इथे बसवलेलं आहे लक्षात ठेवा ओके. तुम्हाला इथं शेप आहेत बघू शकता. हे जर शेप बंद केले तर बघू शकता हे जे पूर्ण जे आपण ॲडिट केले ते सर्व ते इथे हाईड होऊन जाईल ओके. बघू शकता फक्त हे काय, हा जो ऋतुजा नावाचा जो फॉन्ट आहे तो डीजे फॉन्ट आहे लक्षात ठेवा ओके. तुमच्या जर फॉन्ट असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुम्ही याच्यामध्ये करेक्शन वगैरे करू शकता ओके. त्याच्यानंतर या जो काय तो सांगितला मी स्टार्टिंगला बिझनेस पाहायला जाऊन तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आले. त्याच्यातला हा फॉन्ट आहे भावनो बाळू नावाचा देवनागरी फॉन्ट ओके. सर्व एडिटेबल फॉन्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेत बघू शकता. प्लस हे एवढे खतरनाक HD क्वालिटीमध्ये जे सर्व मी काय त्याला म्हणू शकतो आपण बॅकग्राऊंड वगैरे प्लस मटेरियल जे आपण यूज केलं याच्यामध्ये ते बघू शकता ओके. जे ओंकार हे नाव माझं जे आहे भावनो दिसते तुम्हाला ओके. वॉटरमार्क लोगो कंट्रोल शिफ्ट वरती पण येऊ शकते, एकदम फ्रंटला घेऊन आलो त्याला ओके. इथे बघू शकता ह्या जो मोर आहे तो पण तुम्ही इथे रिमूव्ह वगैरे करू शकता ओके. भले जास्त व्हिडिओ मोठा होईल पण सर्व तुम्हाला एकदम HD क्वालिटीमध्ये मी 5 वेडिंगच्या PSD फाईल सर्व एडिटेबल. ह्याचे भावना तुम्ही बॅनर फ्लेक्स पण काढू शकता. याची साईज दाखवून देतो तुम्हाला काय साईज आहे. इमेजवरती क्लिक करा. इमेजवरती क्लिक केल्याच्यानंतर इंचेसमध्ये ठेवून इथे बघू शकता 10 आणि 6 लक्षात ठेवा. लँडस्केपमध्ये ही साईज आपण घेतलेली आहे बॅनरसाठी ओके. तुम्ही याचे काय करायचे बॅनरला पण प्रिंट काढू शकता. एकदम HD क्वालिटीमध्ये येऊन जाईल. मला ते खतरनाक डिझाईन इथे बघू शकता तुषार नाव वगैरे त्याला पण सेम आपण काय केलेलं आहे. तुम्ही कलर पण मारू शकता ग्रेडिंग वगैरे ओके. मिक्स असं नाही की भाऊ मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला तर ग्रेडिंग मारून याच्यावरती क्लिक करतो आहे ग्रेडिंगमध्ये जातो. सिम्पली त्या माझ्याजवळ जे ऑलरेडी ग्रेडिंगचे मी प्रीसेट वगैरे सगळे आहेत इथे इम्पोर्ट केलेले ओके. त्याच्यातलं मी एक सिम्पल ग्रेडिंग घेऊन येतो बघू शकता ओके. तुमच्यासमोर दाखवला तुषार नावाला मी करून ओके. चला भेटूया तिसऱ्या PSD फाईलमध्ये. तर भाऊन इथे बघू शकता तिसरी PSD फाईल आपण काय केली आहे पोर्ट्रेट म्हणजे जसं की तुमचा मोबाईल तुम्हाला आता जसं तुम्ही बघत असाल ओके त्या मोबाईलमध्ये तुम्हाला भाऊन काय करा एकदम जो व्हिडिओ आहे तो भाऊन तुम्ही आता उभ्या मोबाईलमध्येच बघताय ना सेम त्याच सिच्युएशनमध्ये आपण ही डिझाईन केलेली इथे बघू शकता ओके. बॅकग्राऊंड बघू शकता. इमेज साईज आपण सेम ठेवणार आहे लक्षात ठेवा 8 आणि 10 इंचेस मी जास्त ठेवतो आणि रेझोल्युशन 300 जेणेकरून DPI हायेस्ट ठेवतो लक्षात ठेवा ओके. आपल्याला भाऊन कस्टमरने काय केलेलं आहे 7-8 फोटो पाठवले होते एकदम HD क्वालिटीमध्ये. त्याच्यातले आपण काय केले आहेत भाऊन एकदम नाथकुलाच्या डिझाईनमध्ये वापरण्यासाठी एकदम 2-3च फोटो भाऊन मला चांगले वाटले ओके. तिथे 2-3 फोटोमध्ये आपल्याला हा जो फोटो आहे ओके इथे बघू शकता. मी विचार केला भाऊन एकदम आपण जरा एक सिनेमॅटिक जशी डिझाईन असते तुम्हाला जर नसेल माहीत तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम चॅनलला पण जाऊन चेकआउट करू शकता. इंस्टाग्राम चॅनलला नक्की फॉलो करून ठेवा भाऊन. काय काय जण जे सबस्क्रायबर आहेत ओके. फक्त काय करा तुम्ही जे आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जास्त जॉईन नका हो कारण की जॉईनची जी लिमिट आहे ती फुल झालेली आहे लक्षात ठेवा ओके. जास्त भाऊन जॉईन होऊ शकत नाही तर तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा किंवा आपल्या इंस्टाग्रामला चेकआउट करू शकता ओके. तिथे जाऊन तुम्ही फॉलो वगैरे करून ठेवा. तिथे तुम्हाला डिझाईन वगैरे सर्व भेटून जातील ओके. कारण की व्हॉट्सअपला फुल झालं असल्या कारणाने फक्त 1K पर्यंतच जे काय मेंबर्स वगैरे आहेत ते सर्व जॉईन होऊ शकतात अशी त्याची लिमिट आहे व्हॉट्सअपची ओके.
त्याच्यानंतर हा जो फोटो आपण बघू शकता एकदम आहे तसाच, याला काहीच न करता आपण काय केलं आहे, फक्त इमेजमध्ये गेलेलं आहे ॲडजस्टमेंट, ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट आणि ब्राईटनेस थोडा अपडाऊन केलेला आहे. त्याच्यामध्येच आपण डिझाईन एकदम पूर्ण सेट केले. ओके. त्याच्यानंतर पुढे येतो आहे आणि वरती आपण काय केलेलं आहे, स्काय. याला लॉक करतो. याला लॉक केल्याच्यानंतर तुम्हाला दिसतोय खाली पिंक कलरची आपण एक ही मारलेली आहे. जशी लेअर तुम्हाला माहीत असेल, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये खाली जशी बॉटमला मारतो तुम्हाला माहिती आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे येतो आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता याच्यामध्ये काय केलं आहे, त्याच्यानंतर इथे आपण स्कायची घेतलेली आहे ब्ल्यू कलरचा. सिम्पली त्या गुगलवर जायचं आणि ब्ल्यू कलरची स्काय म्हणून टाकलं की तुम्हाला इथे बरेच सारे येऊन जातील. कॉपी इमेज आणि इथे पेस्ट करायचं. इथे येऊन जाईल. त्याच्यावरती आपण थोडंसं व्हाईटनेस पाहिजे होतं आपल्याला, कारण की जास्त ब्ल्यू होतं कारणाने ते इथं व्हाईटनेस आपण काय केले, ब्रश इम्पोर्ट केलेत. ओके. त्याच्यानंतर आता सर्व तुम्हाला ओपन करून दाखवतो. जे मेन दाखवायचं होतं ते सर्व तुम्हाला इथे प्रोव्हाइड झालेलं आहे. ओके. एकदम वरती येतो. वरपासून पूर्ण जेवढी शेवटची लेअर आहे, ओके, तिला सिलेक्ट करून आपण काय करणार आहे, आता तुम्हाला मी ओपन करून दाखवतो. ओके. ओपन झाले बघू शकता. याला आता आपण ग्रेडियंट मारलेला आहे. याला आता तुम्ही म्हणाल भाऊन हा तू ग्रेडियंट नाहीच आहे, हा पण टेक्स्चरच मारलेला आहे सेम, कारण की माझ्याकडे ग्रेडियंट कलरमध्ये आहे असा, म्हणून मला वाटलं की भाऊन ग्रेडियंट मारलेला आहे. सेम फॉन्ट आहे, तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता. सिम्पली त्या स्विचेसमध्ये जातो, फॉन्टला कलर वगैरे चेंज करू शकता. इथे बघू शकता. ओके. फक्त तुम्हाला काय पाहिजे असलं एकदम HD क्वालिटीमध्ये मटेरियल, फक्त पासवर्ड पाहिजे आणि भावनो डायरेक्ट तुम्ही PSD फाईल ओपन करून तुम्ही जे काही करेक्शन आहे ते करून घेता. पण त्या करेक्शनच्या मागे पूर्ण डिझाईन शिकून घ्या भावनो, कशी डिझाईन एडिट करायची, काय लेअर करायची भावनो, कोणती कलर वगैरे कोणते काय फॉन्ट वापरायला पाहिजे ते आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी समजवतो आहे. ते फक्त सर्व समजून घ्या. ओके. तुम्ही एकदम HD क्वालिटीमध्ये डिझाईन करू शकता. असं नाही की मी भावनो जे बनवते तसंच तुम्हाला करायला पाहिजे. तुम्ही पण तुमच्या म्हणजे क्रिएटिव्हिटीनुसार डिझाईन करू शकता. पण तुम्ही भावनो डायरेक्ट दुसऱ्याचं मटेरियल घेऊन डायरेक्ट त्याच्यामध्ये करेक्शन करू असं नाही होत भावनो. एकदम स्टार्टिंगपासून भले तुम्ही एक डिझाईन घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, एकदम स्टार्टिंगपासून जर कोणी कस्टमर आले तुमच्याजवळ, ओके, ती डिझाईन बघून तुम्ही स्टार्टिंगपासून चालू करा बनवायला. ओके. त्याच्यानंतर मग तुम्ही डिझाईन वगैरे सर्व एकदम क्रिएटिव्हिटी तुमच्याजवळ येऊन जाईल. ओके. तुम्ही जर दुसऱ्याची डिझाईन घ्याल आणि त्याच्यामध्ये फक्त फोटो चेंजेस टाकून करेक्शन कराल तर त्याला भावनो अर्थ राहणार नाही, लक्षात ठेवा. ओके. तर भावनो तिसरा पासवर्ड 4040. ओके. त्याच्यानंतर भावनो आता जे काही सांगायचं सर्व सांगितलेलं. ओके. ही आता कुठल्या 3 नंबरची इथे बघू शकता, महेश साक्षी. ओके. समस्त जाधव परिवार हा जो फॉन्ट आहे हा डीजे फॉन्ट आहे, लक्षात ठेवा. आणि खाली जे जाधव वगैरे जो फॉन्ट लिहिलेला आहे तो आपण फॉन्ट लिहिलेला आहे बाळू नावाचा, जो आपण जास्त डिझाईनमध्ये प्रत्येक डिझाईनमध्ये तोच फॉन्ट आहे, लक्षात ठेवा माझ्या. ओके. तो नसेल तर भावनो माझे तुम्हाला स्टायलिश फॉन्ट दाखवून देतो मी. आपण हाईड नाही सॉरी काय फेवरेट करून ठेवली इथे बघू शकता. इथे काय आहे, बाळू. ओके. त्याच्यानंतर हिंड आणि खंड आणि पोपनीस. ओके. जो काही फॉन्ट आहे भावनो इथे दिसत असेल तुम्हाला. ओके. तेच हे 4 फॉन्ट मी जास्त यूज करत असतो आपल्या डिझाईनमध्ये. तुम्ही माझे जर वेडिंगचे व्हिडिओ वगैरे बघितले असेल त्याच्यामध्ये पण तुम्हाला हाच फॉन्ट जास्त पाहायला भेटला असेल. ओके. त्याच्यानंतर पुढे येते. पुढे याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला तेही ओपन करून दाखवते, कारण की तुम्ही भरपूर जे नवीन असतील त्यांना जास्त शिकायची गरज असतील ते बघत असतील व्हिडिओ वगैरे, नाहीतर मग जे दुसरे असतील ते एकदम बोर झालेले असतील, बघू शकता. ओके. आता इथे बघू शकता याच्यामध्ये आता काय केलं आहे आपण, सर्व जेवढं जे काही मटेरियल वगैरे आहे सर्व इथे ओपन केलेलं आहे. ओके. याच्यामध्ये डबल PNGs ॲड झाले आहेत, ते आता आपण काय करायचे, डिलीट करून टाकायचे. तुम्हाला मी आहे तसंच प्रोव्हाइड केलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके. शुभविवाहाची पण आपण डिलीट करणार आहे, लक्षात ठेवा. 16 जो लिहिलेला आहे तो पण आपण इथे बॅकग्राऊंडला डिलीट करूया. ओके. यांचा जो काय असेल, ओके, गेलेला आहे बघू शकता. सेम ही फॉन्ट असेच जर तुम्हाला डिझाईन पाहिजे असेल तर आपल्या पिक्सल लॅबला PLB फाईल आले, जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. नसेल पाहिले जे नवीन युजर असतील त्यांनी PSD फाईल घेऊन एडिट वगैरे करू शकता, किंवा पिक्सल लॅबला पण डिझाईन आलेली आहे इथे बघू शकता. सेम आहे. सेम तशीच काय करायचे आहे, हा जो बॅकग्राऊंडला आपण काय केलेला आहे, इफेक्ट मारलेला आहे, याच्यावरती क्लिक करा. क्लिक करून हा जो इमेज आहे तो रिमूव्ह करू शकता. ओके. काढून टाका, डिलीट करून टाका. ओके. सेम डिलीट केल्याच्यानंतर हा जो फॉन्ट आहे इथे बघतो यांचा शुभविवाह 16 जो फॉन्ट आहे तो फॉन्ट नसून कॅलिग्राफी. भाऊने बरेच जण कमेंट करतात की भाऊने कॅलिग्राफी कुठून काय केली, तर भाऊने ही डिझायनरनी केली असेल. ओके. इथे बघू शकता आपण काय सागर. ओके. हा माहीत असेल तुम्हाला, Infinity 9 नंबर खतरनाक असे फॉन्ट आहेत आपल्या चॅनलवरती, त्यांची लिंक आहे, जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. फॉन्ट तुम्हाला भेटून जातील. ओके. तर भाऊनो आजच्या व्हिडिओला 4 स्टेपमध्ये पासवर्ड आहे. परत एकदा सांगते भाऊनो, नंतर मग मॅसेज करू नका की भाऊनो पासवर्ड व्हिडिओमध्ये नाही आहेत. ओके. तुम्हाला काय करायचं, फक्त फोटो घेऊन यायचा आहे. फोटो घेऊन आल्याच्यानंतर इथे सिम्पली त्या करेक्शन करून टाकायचं आहे. करेक्शन करून टाकल्याच्यानंतर इथे हुबेहूब तुमचे डिझाईन तुम्हाला भेटून येईल. ओके.
फक्त याला काय करायला लागेल तुम्हाला, सिम्पल आहे बघा, इथे व्हॉट्सअपवरती असं ओपन करायचं आहे. व्हॉट्सअपवरती ओपन करा. आता समजा इथे बघा, इथे दिसतंय ना तुम्हाला, निमंत्रक सौ विकास आहे, त्याला श्री करून ओके. त्यांनी काय जे सांगितलं ते आपण काय करणार, इथे कंट्रोल याला कॉपी सिलेक्ट करा, कंट्रोल सी करायचं, कंट्रोल सी. साधे मराठी फॉन्ट आहेत लक्षात ठेवा. जे फोटोशॉपमध्ये त्यांना मराठी टायपिंग करता येत नाही ओके, त्यांच्यासाठी ट्रिक सांगतोय मी ओके. व्हॉट्सअपला गेले तुम्ही, एखाद्याला मराठी टायपिंग करून पाठवायची, त्याच्यानंतर तिथे कॉपी करून इथे कंट्रोल व्ही करायचं ओके. इथे झालं, इथे बघू शकता ओके. हे साधे मराठी फॉन्ट आहेत, अशी टायपिंग करायची असते आपल्या या डिझाईनमध्ये ओके. इथे बघू शकता, त्याला श्री करून जसं मी इथे तुम्हाला कॉपी करून दाखवलं सेम तसं इथे जाऊन पेस्ट करायचं ओके. त्याच्यानंतर 5 नंबरची डिझाईन बघू शकता तुम्हाला, एकदम स्टार्टिंगपासून मी पूर्ण ओपनच डायरेक्ट करून दाखवतोय ओके. एकदम सिनेमॅटिक डिझाईन ही केलेली आहे ओके. बघू शकता आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नसेल आले, पण भाऊन तुमच्यासाठी PSD फाईल मी प्रोव्हाइड करतो आहे. त्याच्यासाठी 5 PSD फाईल मी दिलेली आहेत, 4 स्टेपमध्ये पासवर्ड मी सांगितलेला आहे ओके. लक्षात ठेवा. इथे बघू शकता गणेश आणि पूजा बघू शकता, एकदम सिम्पल, काहीच इफेक्ट वगैरे आपण जास्त याच्यात मारलेलं नाही ओके. दिसतंय तुम्हाला, त्यांचा जसा फोटो आहे सेम तोच फोटो आपण आहे तसंच केलेला आहे ओके. हा जो होऊन ओके, हा जो फोटो इथे बघू शकता ओके. फोटो बघू शकता, काढून दाखवतो तुम्हाला, फोटो काढून दाखवला. त्याच्यानंतर इथे बघू शकता अशी डिझाईन आहे ओके. तुम्ही म्हणाल आता भाऊ काय डिझाईन कशी दिसते ओके, जेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा फोटो येईल लक्षात ठेवा ओके, तेव्हा ती डिझाईन बघू शकता. कारण की फोटोनुसार डिझाईन केलेली आहे. तुम्ही काय कराल भाऊ, ऑलरेडी तुम्हाला आता डिझाईन भेटून जाईल, त्याच्यामध्ये तुम्ही आता एक फोटो येणार, त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून बघणार की भाऊ हा सिलेक्ट होतोय की नाही, की हा कसा दिसेल ओके. ते असं नाही भाऊ, म्हणून सांगतो तुम्हाला, एकदम स्टार्टिंगपासून डिझाईन सुरुवात करा, फोटो वगैरे सर्व ॲडिट करत चला, त्याच्यानंतर तुम्ही डिझाईन करायला शिका, लक्षात ठेवा ओके. इथे बघू शकता आता हा शुभविवाह, आता जो शुभविवाहाचा जो फॉन्ट आहे ओके, तो आता बघू शकता याला आपण खाली उकार पण देऊ शकतो ओके. इथे बघू शकता उकार दिलेलं, नाथ तुला एकदम HD क्वालिटीमध्ये डिझाईन आपण इथे करतोय ओके. त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता गणेश हा जो फॉन्ट आहे तो माहिती आहे तुम्हाला, इन्फिनिटी जवळजवळ 15 नावाचा फॉन्ट आहे, म्हणजे इन्फिनिटी 15 नंबरचा ओके. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, एकदम HD क्वालिटीमध्ये डिझाईन तुम्हाला मी दिलेत, त्याच्यामध्ये हे फॉन्ट आहेत, जाऊन चेकआउट करू शकता आपल्या चॅनलवरती. जसं की इन्फिनिटी 9 नंबरचा फॉन्ट आहे ओके, सेम तोच फॉन्ट आपण हा इथे गणेश नावाचा केलेला आहे. इथे दाखवतो तुम्हाला, टेक्स्टवरती जाऊन इन्फिनिटी 15 बोल्ड नावाचा ओके. तर भाऊ 20 मिनिटाचे व्हिडिओ झाले, पण त्याच्यामध्ये तुम्हाला 5 वेडिंग PSD फाईल मी प्रोव्हाइड केलेत ओके. ते सर्व तुम्हाला पासवर्ड टाकून भेटून जातील. इथे बघू शकता समस्त आयर परिवार हा जो फॉन्ट आहे तो फॉन्ट सर्व आता तुम्हाला दाखवले मी, माझे टॉप फॉन्ट ओके. त्याच्यामधला हा हिंड नावाचा फॉन्ट आहे, दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती ओके. त्याच्यानंतर परत वरती येतं आहे, हा लोगो पण तुम्ही आपला रिमूव्ह वगैरे करू शकता एकदम HD क्वालिटीमध्ये. इथे फोटो वगैरे आहे तुम्हाला दिसत येतील ओके. तर भाऊनो तिसरा पासवर्ड वगैरे आपण सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ओके. 4 स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे ओके. तर भाऊनो चौथा पासवर्ड आहे भाऊनो 25 ओके. तर भाऊनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं मी 5 वेडिंग PSD फाईल प्रोव्हाइड केले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. 3 स्टेपमध्ये पासवर्ड नसून आजच्या व्हिडिओमध्ये भाऊनो 4 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, लक्षात ठेवा ओके. 8 अंकी पासवर्ड टाकून फाईल अनझिप करून घ्या, PSD फाईल तुम्हाला भेटून जातील ओके. आणि डिझाईन चालू करा.